प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। देशभरात आणि महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक 2024च्या 2 टप्प्यातील मतदान पार पडले आहे। येत्या 7 मे रोजी 3ऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे। त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन व्हावे यासाठी भाजपसह शिवसेना, शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट शर्थीचे प्रयत्न करत आहे। अशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वारंवार महाराष्ट्रात सभा घेत आहेत। मोदींच्या या सभेवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीवर निशाणा साधला। लोकसभा निवडणुकीत मी नाही, मराठा समाजाने आता ठरवायचे आहे। समाजाचा आता नाईलाज आहे। आम्ही कुणाला पाठिंबा दिलेला नाही। जो सगळे सोयरे ह्या विषयाच्या बाजूने आहे त्यांचा विचार करा। जो सगळे सोयरे विषयाच्या बाजूने नाही त्यांना असे पाडा की त्यांच्या 2-3 पिढ्या पुन्हा वर येऊ नये। मोदी साहेबांना इकडं लक्ष देण्याची गरज नव्हती। मोदी साहेब शक्यतो स्वतःच चिन्ह सोडून कधीच दुसऱ्याच्या प्रचाराला गेले नाहीत। मराठा समाजाच्या एकीची भीती निर्माण झाली आहे। इथंच मराठा जिंकलाय की त्यांना प्रत्येक टप्प्यात मोदी यांना आणावं लागतंय, म्हणजे त्यांना मराठ्यांची प्रचंड भीती आहे। अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी महायुतीवर निशाणा साधलाय। लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे त्यांच्या मतदारसंघात सांगलीत असताना त्यांच्या गाडीला अज्ञातांकडून चपलांचा हार घालण्यात आला आहे। शिवाय गाडीवर शाई फेक करण्यात आली। याबाबत मनोज जरांगे पाटलांना विचारले असता प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे, असं कुणीच कुणाशी करू नये। काही जण असे आहेत की ते स्वतः करतात आणि नाव मात्र मराठ्यांवर घालतात। काही जण सहानुभूती मिळविण्यासाठी असे कट कारस्थान करत आहे। मराठा असो किंवा ओबीसी असो, असे कुणीही करू नये। मराठ्यांना बदनाम करण्याचे काम सुरू आहे। मराठा एकटे दुश्मन आहेत का फक्त? तेही मराठ्यांच्या मागे का लागलेत? ओबीसी मतं मिळवायला काही ठिकाणी स्टंट होत आहे। हा स्टंट असू शकतो। त्यांनी काही ठिकाणी स्टंट करून सहानुभूती मिळवायला नकोय, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले। दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांनी शनिवारी 27 एप्रिल रोजी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेतून त्यांनी आगामी विधानसभेबाबत आपली भूमिका स्पष्ट करत म्हटलं की विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित एकत्र येऊ शकतात। आतापासूनच आपण तशी तयारी करायला हवी, असा प्रस्ताव मी काँग्रेससमोर ठेवला आहे। असं याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। पण लोकसभेतील चर्चा फिसकटल्यानंतर देखील आता आंबेडकरांची काँग्रेससोबत हातमिळवणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तसेच यावेळी ते म्हणाले की आम्ही मुंबईतही उमेदवार देणार आहोत। काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना त्यांचा विधानसभा मतदारसंघ सोडून उमेदवारी दिली आहे। त्यांना बळीची बकरी करण्यात आलं आहे। भाई जगताप त्या ठिकाणी लढण्यासाठी इच्छुक होते। त्यांना डावलून बाहेरील उमेदवार देण्यात आला आहे। काँग्रेसचा ह्या खेळीचा आम्हाला फायदा होणार आहे, असेही प्रकाश आंबेडकर यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं। तर जागा वाटप आणि अन्य मुद्द्यांमुळे वंचित आणि महाविकास आघाडीमध्ये एकमत होऊ शकले नाही। त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे वेगवेगळ्या मतदारसंघात आपले उमेदवार दिले आहेत, अशी माहिती आंबेडकरांनी दिली। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।